नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझ्या चॅनलवर आपलं स्वागत आहे. कालच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं 11वीच्या पुस्तकातली पोएम नोज वर्सेस आईज याला आपण काल सुरुवात केलेली आणि त्यामध्ये आपण आईस ब्रेकर्स बघितले काल आणि विलियम काउपर जे या कवितेचे पोएट आहेत त्यांचं इंट्रोडक्शन आपण बघितलेलं आहे आणि ही पोएम कशावर आधारित आहे ते सुद्धा आपण थोडी त्याची आयडिया आपण बघितली होती की नोज वर्सेस आईज ही एक सटायर आहे. कशावर? तर आपली जी न्यायव्यवस्था आहे त्या न्यायव्यवस्थेवर हे एक सटायर आहे. सटायर म्हणजे ज्याला आपण म्हणू उपरोधिक कविता आहे ही संपूर्ण न्यायव्यवस्थेवर. ओके, तर आता आज आपल्याला ॲक्च्युअल पोएम सुरू करायची आहे, पण त्याआधी आपल्याला काय करायचं आहे तर यू हॅव टू जस्ट सबस्क्राईब माय चॅनल, like my videos, okay, and please press the bell icon button so that you will receive all the notifications of my upcoming videos. Thank you for doing that. ओके, तर आता आपण वळूया आपल्या कवितेकडे. आता आपण जर कवितेकडे बघितलं तर ही कविता 8 स्टॅन्झामध्ये डिव्हाइड केल्या गेलेली आहे आणि त्या 8ही स्टॅन्झामध्ये किती ओळी आहेत? 4-4 ओळी प्रत्येकी त्या 8 स्टॅन्झामध्ये दिलेल्या आहे आणि प्रत्येक स्टॅन्झामध्ये त्यांनी एक स्ट्रक्चर दिलेलं आहे आणि त्या स्ट्रक्चरमध्ये म्हणजेच राईम स्कीममध्ये आपण बघू शकतो की ए बी अशी त्यांनी राईम स्कीम दिलेली आहे. म्हणजेच अरोज ए, नोज ए, रॉंग बी, बिलॉंग बी. म्हणजे द राईम स्कीम ऑफ द पोएम इज ए बी ए बी. ओके, आणि प्रत्येक स्टॅन्झाची राईम स्कीम हीच आहे ए बी. त्यामुळे वी कॅन से दॅट द रायमिंग स्कीम ऑफ द पोएम नोज वर्सेस आईज इज ए बी. ओके, सो इन दिस वे वी हॅव सीन द रायमिंग स्कीम ऑफ द पोएम. आणि त्यानंतर आपण जसं जसं या कवितेमध्ये कठीण शब्द येणार आहेत ते आपण बघणार आहोत, पण त्याआधी आपण कवितेला सुरुवात करतो आहेत. आता लेट्स सी दॅट व्हॉट इज द पोएम नोज वर्सेस आईज. आता नोज वर्सेस आईज म्हणजे नाक आणि डोळा यांच्यामध्ये भांडण लागलेलं आहे की आपला जो चष्मा असतो स्पेक्टॅकल तो कोणाच्या मालकीचा आहे, कारण तो नाकावर पण असतो आणि तो डोळ्यांसाठी वापरला जातो. त्यामुळे ॲक्च्युअल तो कोणासाठी असतो हे भांडण या दोघांमध्ये लागलेलं आहे, नाक आणि डोळ्यामध्ये. सो आपण बघूया की त्याच्यामध्ये कसं त्यांचं भांडण झालेलं आहे आणि कसं ते सोडवलं जातं. ओके, सो लेट्स स्टार्ट. बिटवीन नोज अँड आईज अ स्ट्रेंज कॉन्टेस्ट अरोज. द स्पेक्टॅकल्स सेट देम अनहॅपीली रॉंग. द पॉइंट इन डिस्प्यूट वॉज, ॲज ऑल द वर्ल्ड नोज, टू विच द सेड स्पेक्टॅकल्स ऑट टू बिलॉंग. आता ह्याच्यामध्ये काय म्हटलं आहे बघा पहिल्या ओळीमध्ये, बिटवीन नोज अँड आईज अ स्ट्रेंज कॉन्टेस्ट अरोज. कॉन्टेस्ट मीन्स कॉम्पिटिशन. ओके, कॉम्पिटिशन. आणि अरोज इज अ पास्ट टेन्स ऑफ अराईज म्हणजे तयार होणे किंवा उठणे. सो त्यांच्या दोघांमध्ये एक कॉन्टेस्ट, वादविवाद किंवा भांडण निर्माण झालेलं आहे. कोणामध्ये? बिटवीन नोज अँड आईज. द स्पेक्टॅकल्स सेट देम अनहॅपीली रॉंग. आणि तो जो स्पेक्टॅकल आहे, स्पेक्टॅकल म्हणजे चष्मा, त्याच्यामुळे ते भांडण उठलेलं आहे. द पॉइंट इन डिस्प्यूट वॉज, डिस्प्यूट म्हणजे परत वादविवाद. द पॉइंट इन डिस्प्यूट वॉज, ॲज ऑल द वर्ल्ड नोज. अख्ख्या जगाला माहिती आहे की काय प्रॉब्लेम आहे. टू विच द सेड स्पेक्टॅकल्स ऑट टू बिलॉंग. म्हणजे ॲक्च्युली तो जो स्पेक्टॅकल आहे तो कोणाच्या मालकीचा आहे, तो डोळ्यांच्या मालकीचा आहे की तो नाकाच्या मालकीचा आहे, हे भांडण त्याच्यामध्ये उठलेलं आहे. ओके, सो पहिल्या स्टॅन्झामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की भांडण काय आहे दोघांमधलं आणि अख्ख्या जगाला हे माहिती आहे की जो चष्मा आहे तो कोणाच्या मालकीचा असायला हवा, तो नाकाच्या मालकीचा असायला हवा की तो डोळ्यांच्या मालकीचा असायला हवा. ओके, तर ते आपल्याला आता पुढे प्रत्येक कडव्यामध्ये आता ते दिसणार आहे. सो टंग वॉज द लॉयर अँड आर्ग्यूड द कॉज. आता
Tongue was the lawyer and argued the cause with great deal of skill and a wig full of learning. While Chief Baron Ear sat to balance the laws, so famed for his talent in nicely discerning. आता इथे बघा कंपॅरिझन केलं गेलेलं आहे. आता आईज आणि नोजमध्ये भांडण लागलेलं आहे. मग आता ते भांडण कोण सोडवणार? तर आता ती केस कोर्टात आली आहे त्या दोघांची आणि सो टंग वॉज दी लॉयर. मग आता इथे टंग म्हणजे आपली जीभ, तर ती काय आहे? तर ती एक लॉयर आहे, ती एक वकील आहे. त्याच्यामुळे टंगची कंपॅरिझन कोणाशी केली गेलेली आहे? तर लॉयरशी. त्याच्यामुळे इथे होतो आहे कोणता अलंकार होतो इथे? फिगर ऑफ स्पीच. सिमिली होतो का? नाही. तर कारण काय? कारण की इथे लाईक किंवा ॲज हे दोन शब्द वापरले नाही, त्याच्यामुळे इथे सिमिली हा अलंकार होत नाही. त्याच्यामुळे इथे मेटॅफर हा अलंकार होतो असं आपण म्हणू शकतो. राईट. तर सो टंग वॉज द लॉयर अँड ऑर्ग्यूड द कॉज. आता ऑर्ग्यूड द कॉज म्हणजे काय? तर ते जे भांडण आहे त्या भांडणासाठी लॉयर टंगनी काय केलं होतं? ते भांडण कोणाच्या वतीने? नाकाच्या वतीने त्यांनी स्वतःचे पॉईंट्स मांडले, ऑर्ग्युमेंट दिल्या त्यांनी. कोणी? टंगनी. कारण टंग काय होती? लॉयर होती, वकील होती. म्हणून तिने स्वतःची बाजू मांडली. कोणाची बाजू मांडली? तर नाकाची बाजू मांडली. आता कोर्टामध्ये पण असतं ना, एक वकील असतो आणि एक गुन्हेगार असतो आणि एक ज्यांनी केस टाकलेली असते तो असतो. तर मग ज्यांनी केस टाकली तो कोण होता? नाक. तर त्या नाकाच्या बाजूनी कोण बोललं? टंग नावाचा वकील. कारण टंगला वकील का म्हटलं आहे? कारण आपली जी जीभ आहे किंवा आपलं जे तोंड आहे तर ते काय करत असतं? तर सत्य बोलत असतं. बरोबर आहे. तर सत्य बोलत असल्यामुळे लॉयर कोणाला केलं? तर टंगला, जिभेला. बरोबर आहे. विथ ग्रेट डील ऑफ स्किल अँड अ विग फुल ऑफ लर्निंग. आता अ विग फुल ऑफ लर्निंग म्हणजे काय? तर आपण बघतो की जो जज असतो त्या जजला एक केसांचा विग लावतात. सिल्वर कलरचा त्या केसांचा विग असतो त्या जजच्या डोक्यावर. आपण जनरली पिक्चरमध्ये असं बघतो. आता तो विगचा अर्थ काय आहे? की तो जो जज आहे तो जज कसा आहे? फुल ऑफ लर्निंग. फुल ऑफ लर्निंग म्हणजे तो खूप हुशार आहे, तो खूप चाणाक्ष आहे किंवा तो खूप बुद्धिमान आहे असा त्या विगचा अर्थ होतो. म्हणजे खूप लर्नड तो आहे असा त्याचा अर्थ होतो. मग या टंगनी काय केलं? विथ ग्रेट डील ऑफ स्किल, स्वतःचं सगळं बुद्धिमत्ता वापरून, ग्रेट डील ऑफ स्किल, अ विग फुल ऑफ लर्निंग, वाईल चीफ बॅरन. आता चीफ बॅरन म्हणजे काय? अ पॉवरफुल पर्सन म्हणजे तो जज. वाईल चीफ बॅरन आणि तो जज कोण होता? तर इयर. आता इयरला जज का बरं म्हटलेलं आहे? कारण आपले कान जे आहेत ते सगळ्या गोष्टी आपल्या ऐकून घेत असतं, कोणाच्याही गोष्टी ऐकून घेत असतं आणि स्वतःच्या मनाने डिसिजन घेत असतो. त्याच्यामुळे कानाला इथे जज बनवलेला आहे आणि आपण बोलतो जिभेनी, त्याच्यामुळे जिभेला इथे वकील बनवलेला आहे. म्हणजे वकील काय करेल? तर ऑर्ग्युमेंट करेल आणि जज काय करेल? तर ते ऑर्ग्युमेंट ऐकेल स्वतःच्या कानाने आणि डिसिजन देईल टू बॅलन्स द लॉज. मग तो जज काय करेल? स्वतःच्या कानाने ते ऐकेल आणि लॉ काय करेल? लॉला बॅलन्स करेल. म्हणजे दोघांनाही काय झालं पाहिजे? न्याय मिळाला पाहिजे. टू बॅलन्स द लॉ. सो फेम्ड फॉर हिज टॅलेंट इन नाईसली डिसर्निंग. आता डिसर्निंग म्हणजे काय? योग्य न्याय देणारा. कोण? तर तो चीफ बॅरन म्हणजे तो जो जज होता. तो जज कशासाठी ओळखला जातो? फेम्ड. फेम्ड म्हणजे ओळखणे किंवा प्रसिद्ध असणे. तर तो कशासाठी ओळखला जातो? फॉर हिज टॅलेंट इन नाईसली डिसर्निंग. इन नाईसली डिसर्निंग म्हणजे चांगल्या प्रकारे न्याय देण्यामध्ये तो जो जज आहे तो ओळखला जातो आणि म्हणून इथे त्याला जज केलेला आहे. कोणाला? इयरला, तुमच्या कानाला. ओके. मग पहा आपले ऑर्गन्सच इथे आहेत की जे एकमेकांसाठी भांडत आहेत. बरोबर आहे. सो पुढच्या स्टांजाकडे आपण वळूया. इन बिहाफ ऑफ द नोज इट विल क्विकली अपियर अँड युअर लॉर्डशिप ही सेड विल अनडाउटेडली फाइंड
that the nose has had spectacles always in wear, which amounts to possession time out of mind. आता तिसऱ्या कडव्यात काय म्हटलं आहे बघा, त्यांनी आर्ग्युमेंट दिलेली आहे. कोणी? टंगनी, आपल्या जिभेनी आर्ग्युमेंट केलेली आहे. तर आता आर्ग्युमेंट काय केली आहे त्या जिभेनी? इन बिहाफ ऑफ द नोज, नाकाच्या बाजूनी तो वकील बोलला आहे. वकील कोण आहे? तर जीभ. सो नाकाच्या बाजूनी बोललेली आहे. आणि युअर लॉर्डशिप हे कोणाला म्हटलेलं आहे? तर आपल्या जजला म्हटलेलं आहे. आपण पिक्चरमध्ये सुद्धा बघतो की माय लॉर्ड असं म्हटलं जातं. तर इथे म्हटलं आहे युअर लॉर्डशिप म्हणजे तो जज. त्या जजला उद्देशून म्हटलं आहे की विल अनडाउटेडली फाइंड दॅट द नोज हॅज हॅड स्पेक्टॅकल्स ऑलवेज इन वेअर. मग आता त्या जिभेनी काय आर्ग्युमेंट केली आहे की हा जो स्पेक्टॅकल आहे, हा स्पेक्टॅकल नेहमी कोणाजवळ असतो? दॅट द नोज हॅज हॅड स्पेक्टॅकल्स, म्हणजे आपण नेहमी बघतो. तर हा स्पेक्टॅकल कुठे आपण घालतो? तर वेअर म्हणजे घालणे किंवा परिधान करणे. तर तो आपण नेहमी आपल्या नाकावर घालून ठेवत असतो. त्याच्यामुळे तो जो चष्मा आहे तो कोणाच्या मालकीचा आहे? तर तो नाकाच्या मालकीचा आहे. अशी आर्ग्युमेंट कोणी केलेली आहे? आपल्या टंगने, कारण टंग ही वकील आहे. विच अमाउंट्स टू पजेशन टाइम आउट ऑफ माइंड. विच अमाउंट्स टू म्हणजे बिकम्स, विच बिकम्स पजेशन म्हणजे मालकीचं. म्हणून तो जो चष्मा आहे तो कोणाच्या मालकीचा झालेला आहे? तर तो नाकाच्या मालकीचा झालेला आहे. टाइम आउट ऑफ माइंड म्हणजे आपण बघतोय की खूप काळापासून आपण हेच बघतोय की चष्मा हा नाकावर घातला जातो, त्याच्यामुळे तो नाकाच्या मालकीचाच असेल. नेक्स्ट स्टॅन्झा आपण बघूया. देन होल्डिंग द स्पेक्टॅकल्स अप टू द कोर्ट, युअर लॉर्डशिप ऑब्झर्व्स दे आर मेड विथ अ स्ट्रॅडल as wide as the ridge of the nose is. In short, designed to sit close to it, just like a saddle. मग आता तो जो वकील आहे, वकील कोण? तर आपली जीभ. मग त्यांनी काय केलेलं आहे? तर त्यांनी एक प्रूफ म्हणून कोर्टामध्ये सादर केला आहे. काय सादर केलं आहे? तर स्पेक्टॅकल्स. जसं आपण गुन्हा सिद्ध करण्यासाठी कोर्टामध्ये पुरावे सादर करतो, तसं त्यांनी पुराव्यांसाठी म्हणून स्पेक्टॅकल सादर केलेला आहे. आणि तो काय म्हणतो? जीप काय म्हणते की युअर लॉर्डशिप ऑब्झर्व करा, दे आर मेड विथ अ स्ट्रॅडल. आता हे स्ट्रॅडल म्हणजे काय? तर तो चष्मा नाकावर फिट बसावा म्हणून त्या नाकाच्या आजूबाजूला तो चष्मा बसण्यासाठी एक हे लावलेलं असतं. त्याला काय म्हणू आपण? दोन्ही बाजूला नाकावर तो चष्मा फिट बसण्यासाठी दोन असे काय म्हणू आपण त्याला? ते पॅचेस लावलेले असतात त्याला, किंवा पॅड्स लावलेले असतात, छोटे पॅड. ओके, सो ते छोटे पॅड त्याला म्हटलं आहे स्ट्रॅडल, जेणेकरून तो चष्मा नाकावर फिट बसायला हवा. ॲज वाईड ॲज द रिज ऑफ द नोज, म्हणजे आपल्या नाकाचं टोक किंवा कडा जी डोळ्यांच्या बाजूला असते, सो ती जितकी वाईड आहे तितकंच वाईड ते स्ट्रॅडल असतं. बरोबर आहे? म्हणजे जेव्हा आपण चष्मा नाकावर ठेवतो तेव्हा ते दोन पॅड जे आहे आजूबाजूला ते नाकाला फिट बसतात. बरोबर आहे? कारण तो चष्मा कशा पद्धतीने बनवला जातो की नाकाचं रिज, नाकाचं आकार हा जितका वाईड असेल तितकंच वाईड ते चष्म्याचं स्ट्रॅडल बनवल्या जातं. इन शॉर्ट, आणि म्हणून ती जीभ काय म्हणते? म्हणून डिझाईन टू सिट क्लोज टू इट, आणि तो चष्मा अशाच पद्धतीने बनवलेला असतो की तो नाकाला फिट बसला पाहिजे. जस्ट लाईक अ सॅडल. आता जस्ट लाईक अ सॅडल, आता सॅडल म्हणजे काय? तर आपण बघतो की घोड्याच्या पाठीवर माणसाला बसण्यासाठी एक सीटसारखं केलेलं असतं की जे तुम्ही काढूनही ठेवू शकता आणि घोड्यावर परत ठेवू शकता बसण्यासाठी, आणि ते अगदी फिट बसलेलं असतं त्या घोड्याच्या पाठीवर. बरोबर आहे? आणि दोन्हीकडून ते खाली पण सोडलेलं असतं, जेणेकरून त्याला आपण त्याच्यावर पाय देऊन वर घोड्याच्या पाठीवर चढू शकतो. बरोबर आहे? सो ती जी सीट असते घोड्याच्या पाठीवर ठेवलेली त्याला आपण म्हणतो सॅडल.
मग ज्याप्रमाणे ते घोड्याच्या पाठीवरचं सॅडल असतं त्याचप्रमाणे चष्म्याला सुद्धा स्ट्रॅडल असतं, नोज पॅड म्हणतो आपण त्याला. सो ते नोज पॅड कशा प्रकारे डिझाईन केले असतात की नाकावर चष्मा फिट बसावा या उद्देशाने ते डिझाईन केलेले असतात. म्हणजे इथे त्या जिभेनी सिद्ध करून दाखवलं की चष्मा हा कोणाच्या मालकीचा आहे, तर नाकाच्या मालकीचा आहे. त्यानंतर नेक्स्ट स्टॅन्झा. अगेन वुड युअर लॉर्डशिप अ मोमेंट सपोज इट इज अ केस दॅट हॅज हॅपन्ड अँड मे बी अगेन दॅट द विसेज ऑर काउंटेनन्स हॅड नॉट अ नोज, प्रे हू वुड ऑर हू कुड वेअर स्पेक्टॅकल्स देन. आता आणखी एक पुरावा जिभेनी जज समोर मांडलेला आहे, वकिलांनी जज समोर मांडलेला आहे. तर कोणता तो पुरावा आहे किंवा कोणता ते पॉइंट आहे? अगेन वुड युअर लॉर्डशिप अ मोमेंट सपोज. अ मोमेंट सपोज म्हणजे तो वकील म्हणतो आहे जजला की तुम्ही एक गोष्ट गृहीत धरा. कोणती? दॅट अ केस दॅट हॅज हॅपन्ड अँड मे बी अगेन दॅट द विसेज ऑर काउंटेनन्स. विसेज ऑर काउंटेनन्स म्हणजे तुमचा चेहरा, फेस. हॅड नॉट अ नोज, जर नाक नसतं त्या चेहऱ्यावर, तर प्रे हू वुड ऑर हू कुड वेअर द स्पेक्टॅकल्स देन. म्हणजे जर तुमच्या चेहऱ्यावर नाकच नसतं तर तुम्ही चष्मा कसा घालू शकले असते, किंवा चष्मा हा आपण कोण घालू शकलं असतं किंवा कसा घालू शकलं असतं. बरोबर आहे. म्हणून या पण एका पॉईंटमुळे वकिलांनी सिद्ध करून दाखवलं की चष्मा हा कोणाच्या मालकीचा आहे, तर तो नाकाच्याच मालकीचा आहे. कारण जर तुमच्या चेहऱ्यावर नाक नसतं, ओके, श्वास घेण्यासाठी फक्त 2 छिद्र दिले असते आणि नाकाचा आकार दिला नसता, तर तुम्ही चष्मा कुठे घातला असता? हा सुद्धा मुद्दा वकिलाचा पटण्यासारखा होता. ओके. सो या खालच्या स्टॅन्झामध्ये फक्त एवढाच त्याचा अर्थ दिलेला आहे. विल गो टू द नेक्स्ट स्टॅन्झा देन. On the whole it appears, and my argument shows, with a reasoning the court will never condemn, that the spectacles plainly were made for the nose, and the nose was as plainly intended for them. आणि आता तो जो वकील आहे म्हणजे जीभ, ती वकील आहे, ती काय करते आता? ऑन द होल इट अपियर्स. आता कन्क्ल्युजन करताय, शेवटाकडे आली आहे ती वकील. तर ती काय म्हणते? ऑन द होल म्हणजे सगळं पाहता. अँड माय आर्ग्युमेंट शोज, मी ज्या आर्ग्युमेंट केल्या, मी जे मुद्दे मांडले त्याच्यावरून असं दिसतं आहे, विथ अ रिझनिंग द कोर्ट विल नेव्हर कंडेम. म्हणजे मी जे रिझनिंग दिलेले आहेत, मी जे सबळ पुरावे दिलेले आहेत किंवा पॉईंट्स सिद्ध करून दाखवले आहेत, ते कोर्ट कधीही कंडेम करणार नाही. कंडेम म्हणजे डिसअप्रूव्ह करणार नाही किंवा माझे पॉईंट कोणीही खोडून काढू शकत नाही. बरोबर आहे. आणि जजसुद्धा माझे पॉईंट खोडून काढू शकत नाही. इतके मी पुराव्यासकट ते सिद्ध करून दाखवलेले आहेत. आणि शेवटी काय म्हणताय? दॅट द स्पेक्टॅकल्स प्लेनली वर मेड फॉर द नोज. शेवटचं जजमेंट असं आहे, वकिलाचं शेवटचं वाक्य असं आहे की चष्मा हा काय आहे? प्लेनली मेड फॉर द नोज. तो फक्त नाकासाठी बनवला गेला. प्लेनली म्हणजे फक्त, केवळ तो नाकासाठी बनवला गेलेला आहे. जरी त्याचा वापर डोळ्यासाठी होत असला तरीही नाकाशिवाय त्या चष्म्याला अर्थ नाही. म्हणजे नाकाशिवाय तुम्ही चष्मा वापरूच शकत नाही. अँड द नोज वॉज ॲज प्लेनली इंटेंडेड फॉर देम. आणि नाकसुद्धा कशासाठी बनवलेला आहे? तर देम म्हणजे स्पेक्टॅकल्स म्हणजे चष्मा. सो नाकसुद्धा चष्म्यासाठी बनवलेला आहे आणि चष्मा नाकासाठी बनवलेला आहे. म्हणजे एक दुजे केलीसारखं, हा त्याच्यासाठी आणि तो त्याच्यासाठी. सो असं दोन्हीही एकमेकांसाठी बनवलेलं आहे. हे विधान कोणी सिद्ध केलेलं आहे? वकील कोण? तर टंग या वकिलांनी सिद्ध केलेलं आहे. पुढचं बघूया आपण. Then shifting his side as a lawyer knows how he pleaded again in behalf of the eyes. But what were his arguments few people know, for the court did not think they were equally wise. Okay. आता then shifting his side, आता ही जी टंग नावाची वकील आहे
हिला दोघांचीही बाजू मांडायची होती. कोणाची? नाकाची बाजू पण मांडायची होती आणि डोळ्याची बाजू पण मांडायची होती. तर आत्तापर्यंत त्या वकिलांनी कोणाची बाजू मांडली? नाकाची. आणि आता ती वळते आहे डोळ्याची बाजू मांडण्यासाठी. ओके. तर देन शिफ्टिंग हिज साईड. आता शिफ्टिंग हिज साईड म्हणजे डोळ्याची बाजू मांडणार आहे ॲज अ लॉयर. वकील असल्यामुळे दोघांचीही बाजू त्याला मांडायची आहे. ही प्लीडेड अगेन इन बिहाफ ऑफ आईज. ही प्लीडेड अगेन. प्लीडेड अगेन म्हणजे त्यांनी परत आर्ग्युमेंट देणं सुरू केलं. कोणाच्या बाजूनी? डोळ्याच्या बाजूनी. म्हणजे ज्या वकिलांनी टंगनी नाकाच्या बाजूनी आर्ग्युमेंट्स केल्या होत्या, तोच वकील आता डोळ्यांच्या बाजूनी सुद्धा आर्ग्युमेंट करतो आहे. बट व्हॉट वर हिज आर्ग्युमेंट्स? फ्यू पीपल नो. म्हणजे व्हॉट वर हिज आर्ग्युमेंट्स. आता त्याच्या काय आर्ग्युमेंट्स असणार आहे त्या वकिलाच्या? फ्यू पीपल नो. काही लोकांना माहिती आहे की डोळ्याच्या बाजूनी काही जास्त आर्ग्युमेंट्स असू शकत नाही, कारण डोळे फक्त चष्मा वापरतात. डोळ्यांच्या कमतरतेमुळे चष्मा वापरतो आपण, पण त्याच्यासाठी सिद्ध करण्यासारखं काहीही नाही आहे डोळ्यांकडे. त्याच्यामुळे इथे लोकांना माहिती आहे, फ्यू पीपल नो, लोकांना माहिती आहे की त्या वकिलाकडे आता काहीही आर्ग्युमेंट नाही आहे डोळ्यांच्या संदर्भात बोलण्यासाठी. फॉर द कोर्ट डिड नॉट थिंक दे वर इक्वली वाईज. आणि कोर्ट, फॉर द कोर्ट, कोर्ट म्हणजे काय? तर तो जो जज आहे, तर जज कोण होता? तर आपला इयर. इयर म्हणजे कान, कारण तो सगळं ऐकत होता. फॉर द कोर्ट डिड नॉट थिंक. आता कानाला असं वाटलंच नाही. द कोर्ट डिड नॉट थिंक दे वर इक्वली वाईज. दे वर म्हणजे काय? ज्या आर्ग्युमेंट्स नाकाच्या बाजूनी जितक्या स्ट्रॉंग होत्या, तितक्या स्ट्रॉंग आर्ग्युमेंट्स डोळ्यांच्या बाजूनी नव्हत्या. इक्वली वाईज म्हणजे तितक्या वाईज, चांगल्या, हुशार आर्ग्युमेंट्स डोळ्यांच्या बाजूनी नव्हत्या. त्याच्यामुळे हा जो निकाल आहे, तो निकाल जजमेंट जे देणार होतं, आता ते जजमेंट एकतर्फी होणार होतं. म्हणजे काय? तर निकाल हा नाकाच्या बाजूनीच लागणार होता, कारण डोळ्याच्या बाजूनी तितक्या महत्त्वाच्या आर्ग्युमेंट्स वकिलाकडून आल्या नाही. ठीक आहे. सो विल गो टू द लास्ट स्टॅन्झा नाउ. So his lordship decreed with a grave solemn tone, decisive and clear, without one if or but, that whenever the nose put his spectacles on, by daylight or candlelight, eyes should be shut. मग आता त्यांनी काय निकाल दिला? सो हिज लॉर्डशिप डिक्रीड. आता डिक्रीड म्हणजे काय? तर ऑर्डर. सो त्यांची जी ऑर्डर होती, कोणाची? जजची. हिज लॉर्डशिप म्हणजे जज. सो हिज लॉर्डशिप डिक्रीड म्हणजे जजनी काय केलं? तर ऑर्डर दिली. विथ अ ग्रेव सॉलेम टोन. विथ अ ग्रेव सॉलेम टोन म्हणजे काय? ग्रेव म्हणजे सॅड आणि सॉलेम म्हणजे काय? तर फॉर्मल, ऑफिशियल. कारण त्याला ती ऑर्डर द्यावी लागणार होती, जजमेंट द्यावं लागणार होतं, आणि ते कसं होतं? ऑफिशियल जजमेंट द्यावं लागणार होतं. डिसायझिव्ह अँड क्लिअर. डिसायझिव्ह म्हणजे डिसिजन व्यवस्थित असायला पाहिजे आणि स्पष्ट असायला पाहिजे. म्हणजे दोघांकडूनही कोणावर अन्याय होता कामा नये. डिसायसिव्ह अँड क्लिअर. विदाउट वन इफ ऑर बट. मग आता तो जो जज आहे, लॉर्डशिप, त्यांनी काय केलं? विदाउट वन इफ ऑर बट म्हणजे कुठलेही किंतु परंतु न ठेवता, मनामध्ये किंवा लोकांच्या मनामध्ये कुठलाही किंतु परंतु न ठेवता जजनी कोणता निर्णय दिला? दॅट वेनेवर द नोज पुट हिज स्पेक्टॅकल्स ऑन. म्हणजे जेव्हा जेव्हा नाक चष्मा घालेल, बाय डेलाईट ऑर कॅन्डल लाईट, मग तो दिवस असो किंवा रात्र असो, जेव्हा जेव्हा नाक चष्मा घालेल तेव्हा काय? आईज शुड बी शट. म्हणजे जेव्हा जेव्हा नाक चष्मा घालेल तेव्हा डोळे बंद असले पाहिजेत. सो ही डोळ्यांना शिक्षा होती. कारण चष्मा आपण कशासाठी घालतो? तर डोळ्यांनी नीट दिसावं म्हणून घालतो, बरोबर. पण इथे त्यांनी काय निर्णय दिला होता की जेव्हा जेव्हा नाक चष्मा घालेल तेव्हा तेव्हा डोळे बंद असतील किंवा असायला पाहिजेत, बरोबर आहे.
तर मग काय झालं की डोळ्यांना शिक्षा झाली की चष्मा घातल्यावर डोळे बंद करायचे, मग बघायचं कसं? बरोबर आहे. तर तुम्हाला बघायचं असेल तर चष्मा काढून ठेवावा लागेल. सो ही शिक्षा डोळ्यांना देण्यात आलेली होती. सो म्हणजे एकंदरीत डिसिजन काय होतं तर नाकाच्या बाजूनी पूर्ण निर्णय देण्यात आलेला होता. सो दिस इज द पोएम नोज वर्सेस आईज, म्हणजे दोन अवयवांमधलं एक भांडण कसं असतं जो आपण कधी विचारही करत नाही तो कवी विचार करतात. म्हणजे मराठीमध्ये एक म्हणही आहे की जे न देखे रवी ते देखे कवी. कवीच्या मनामध्ये वेगवेगळ्या कल्पना साकारल्या जाऊ शकतात. आणि इथे बघा आपण ऑर्गन्सचंच भांडण बघितलं, अवयवांचं भांडण बघितलं आणि अवयवच जज होता आणि अवयवच वकील होता. तर वकील कोण होता आपण बघितलं, टंग आपली जीभ. त्यानंतर जज कोण होता तर आपले कान. आणि भांडण कोणामध्ये सुरू होतं तर डोळे आणि नाकामध्ये भांडण सुरू होतं. सो या चारही ऑर्गन्सला कवीनी एका वेगळ्या पद्धतीमध्ये या कवितेमध्ये मांडलेलं आपल्याला दिसून येतं. ओके. जर तुम्हाला कविता नसेल समजली तर तुम्हाला वारंवार ती वाचायची आहे आणि व्हिडिओ वारंवार बघा, जेणेकरून तुम्हाला प्रत्येक शब्दाचा अर्थ आणि प्रत्येक ओळीचा अर्थ तुम्हाला कळेल. ओके. सो till the next video, goodbye and have a nice day ahead. Thank you so much for watching my videos very patiently. Thank you and have a nice day.